नमस्कार. आज कोलाजमध्ये इन्सायडरवर आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले आहेत. आपल्या सर्वांना परिचित आहेत आणि अगोदरसुद्धा इन्सायडरवर त्यांचा इंटरव्ह्यू आपण केलेला आहे. ते म्हणजे महाराष्ट्राचे लोकप्रिय आमदार, मुंबईचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि BCCIचे खजिनदार माननीय आशिष शेलार. नमस्कार आशिष. नमस्कार. मी तुमचे खूप इंटरव्ह्यू घेतलेत, पण मी तुम्हाला अनेकदा काही प्रश्न विचारलेत आणि काही प्रश्न राहून गेलेत आणि काही प्रश्न असे आहेत की जे आता नव्याने ऐरणीवर आलेत. बदलत्या समीकरणामध्ये असं झालं आहे की महाविकास आघाडी नावाची गोष्ट जी होती ती तुमच्या पक्षाने म्हणजे त्यात तुम्ही पण सामील आहात की तुम्ही हळूहळू विरघळवत नेली ती आणि त्याचं अनेक शक्ल झाली आणि आता कोण कोणाचा कोण लागतो हेच कळत नाही, इतकी परिस्थिती झाली. तर या महाविकास आघाडीमध्ये म्हणजे मी तुम्हाला नंतर उलटे प्रश्न विचारतो. म्हणजे आधी मला जर तुमच्या पक्षाबद्दल, मुंबई महापालिकेबद्दल वगैरे विचारायचं, BCCIबद्दल ते नंतर विचारतो. हे विचारतो की या महाविकास आघाडीमधलं सर्वात ज्येष्ठ आणि महत्त्वाचं नेतृत्व होतं ते शरद पवारांचं. आजपर्यंत लोकांना कळलेलं नाही की शरद पवार भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आहेत का विरोधात आहेत. 2017 पासून 2019ला त्यांनी तुम्हाला 2014ला तुम्हाला त्यांनी पाठिंबा दिलेला. तिथून आजपर्यंत त्यांच्या पक्षाचे 2 भाग झाले, ते त्यांनीच केले की काय असं वाटावं अशी पण परिस्थिती आहे. कित्येक लोक म्हणतात की ते दोन्ही त्यांचेच आहेत आणि तेच चालवतात, एकाच वेळेला ते दोन्ही दगडावर पाय ठेवतात. तर मला सांगा, तुम्ही या घटनाक्रमामध्ये 2014 ते आत्तापर्यंत शरद पवार तुमच्या पक्षाच्या सोबत किती वेळा आहेत आणि किती वेळा नाहीत? मुळामध्ये खरं सांगायचं म्हणजे मी पवारांशी बोलत नाहीये, हे मला जाणवून द्यायचं. मला याचा आनंद आहे की तुम्हाला आणि तुमच्या प्रेक्षकांना सुद्धा आमच्या विरोधकांच्या प्रामाणिकतेबद्दलच्या, राजकीय प्रामाणिकतेबद्दलच्या विषयातली स्पष्टता आहे. पण मी नक्की हे म्हणेन की तुम्ही मला थेट प्रश्न विचारलात की 2014 पासून 2023 पर्यंत जो घटनाक्रम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळी वळणं घेत चाललेला आहे, काहींचा उलगडा होतोय, काहींचा उलगडा होत नाही, काहींचा उलगडा होणार आहे, काहींचा उलगडा झाल्यानंतर सुद्धा काहींना कळत नाही आहे, असे वेगवेगळे त्यातले रंग त्यामधले दिसत आहेत. आणि त्यात तुम्ही मला प्रश्न विचारलात की नेमके पवार साहेब हे कोणाबरोबर आहेत, ते भारतीय जनताबरोबर किती आहेत का होते, ते उद्धवजींबरोबर आहेत, होते का राहणार आहेत, ते काँग्रेसबरोबर कधी होते का आणि आज आहेत का. त्यामुळे थोडक्यात पवारसाहेब कोणाबरोबर आहेत ह्याच्याबद्दल एक राजकीय कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन, एक राजकीय अभ्यासक म्हणून सांगेन की पवार स्वतःच्या स्वार्थाबरोबरच आहेत. 2014 पूर्वी सुद्धा स्वतःच्या स्वार्थाबरोबर होते, म्हणजे स्वार्थ म्हणजे राजकीय स्वार्थ. आणि आता 2014 ते 2023 पर्यंत घेतलेली त्यांनी वेगवेगळी वळवणं ही स्वतःचा स्वार्थ सोडून अन्य कोणाचीही चिंता न करता केलेलं शुरूढ राजकारण म्हणजे पवारांचं राजकारण आहे. आता मला दुसरा एक इथे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा माझ्याकडेच देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला होता, मी इंटरव्ह्यू केला होता तेव्हा, की पवारसाहेबांनी जवळपास लग्न जमवत आणलं होतं आमच्याबरोबर आणि स्वतःच फिसकटवलं आणि नंतर मग आमचं सरकार येणं राहिलं आणि मग ते उद्धव ठाकरे आणि त्यांचा महाविकास आघाडी काँग्रेसबरोबर गेले. त्यांचा कशाबद्दलच हे नाही, म्हणजे कोणतीच गोष्ट त्यांची गृहीत धरावी आणि त्याच्यावर पुढे जावं असं नाही. आणि असं नाही, म्हणजे देवेंद्र असं पण म्हणाले होते की असं नाही की ते माझ्याबरोबर बसले होते, ते आमच्या म्हणजे ज्येष्ठ नेत्यांबरोबर बसले होते, म्हणजे हायकमांड बरोबर बसले होते, हायेस्ट जे नेतृत्व जे आहे त्याच्यावर बसले आणि त्यांनी दिलेली सगळी वचनं, शब्द काहीच पाळलं नाही आणि मला चीट झाल्यासारखं वाटतं असं म्हणाले होते ते. म्हणजे आता देवेंद्र म्हणाले म्हणजे नंतर ते उघड केलं, पण पवारांनी पण त्याच्यात नंतर दुजोरा दिला वेगळ्या प्रकारे, म्हणजे त्यांनी आपण चलाख आहोत असं दाखवण्याकरता पुस्तकात तसं नमूद केलं. पण तुमचा तर सगळ्या काळात काय अनुभव आहे? म्हणजे मला जी असलेली माहिती आहे, आणि आपण इन्सायडर्समध्ये बसलो आणि त्यामुळे इन्सायडरवरच आपण बोलू, मला असलेली माहिती आणि जी 100% खरी आहे, याच्यावर जर कोणी त्याच्यावर प्रतिप्रश्न करणार असेल तर त्यांनी माझ्या समोर करावा. मी थेट चर्चेला तयार आहे. राजकारणामध्ये जे वैद्यकीय क्षेत्रात चालतं तसं ॲनेस्थेशिया म्हणजे भूल देणारा प्रकार असतो, तो राजकारणामध्ये मेडिकलमधला असलेला भूल देण्याचा प्रकार म्हणजे ॲनेस्थेशिया पवारांनी उद्धवजींनाही दिला, पवारांनी स्वतःच्या पुतण्यालाही दिला,
पवार साहेबांनी भारतीय जनता पक्षालाही देण्याचा प्रयत्न केला आणि पवारांनी भूल देण्याचं काम महाराष्ट्रालाही केलंय. पण मग याच्यात त्यांचा काय फायदा? एवढे सगळे लोक भूल देऊन ते स्वतःचं राजकारण कसं साधू शकतात? स्वतःचा राजकीय स्वार्थ. मी घटनाक्रम तुम्हाला सांगेन. सांगा. 2014ला ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी आणि माननीय नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व याला जनसमर्थ म्हणून मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर राहिलो तर माझा राजकीय स्वार्थ टिकेल असा माननीय पवार साहेबांचा विचार आणि म्हणून भारतीय जनता पार्टीबरोबर मला राहायचंय म्हणून त्यावेळेला सर्वात प्रथम पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसला समर्थन मागे काढून त्यांनी दिलेली राजकीय भूल, राजकीय अनेस्थेशिया पहिला तिथे आहे. म्हणजे पहिला घात त्यांनी काँग्रेसचा केला. 100%. आपण इंडिपेंडेंटली बघितलं तर लक्षात येईल त्यानंतर भारतीय जनता पक्षाने कुठल्याही पद्धतीने त्यांच्याकडनं समर्थन मागितलेलं नसताना स्वतःहून भारतीय जनता पक्षाबरोबर राजकीय स्वार्थासाठी राहणं अपेक्षित त्यांना वाटलं असेल म्हणून त्यांनी बाहेरून मी पाठिंबा देतो आणि दुसरी राजकीय भूल अनेस्थेशिया उद्धवजींना दिला, बळी पडला त्यांचा. आणि म्हणून उद्धवजींनी त्यांचा पक्ष हा विरोधी पक्षात सुरुवातीला बसला. भारतीय जनता पक्षाने मात्र या भूल आणि अनेस्थेशियावर हिंदुत्वासाठी युती असली पाहिजे, हिंदुत्वासाठी एकत्र राहिलं पाहिजे, उद्धवजींचं वागणं बरोबर नसलं तरी बाळासाहेबांच्या विचारांबरोबर राहिलं पाहिजे म्हणून 14ला त्यानंतर शिवसेनेबरोबर युती करून शिवसेनेला सत्तेत घेतलं. हे भारतीय जनता पक्षाचे उद्धवजींच्या पक्षावरचे राजकीय उपकार आहेत की त्यांना पक्षाला त्यावेळेला आम्हाला घेण्याची 100% गरज नव्हती पण हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारासाठी उद्धवजी वाईट वागले, वाईट प्रचार केला तरी त्यांच्यावर मोदीजींनी आणि शहानी केलेले उपकार राजकीय होते म्हणून त्यांना सत्तेत घेतलं. हा भाग आलायदा की उद्धवजींनी स्वतःच्या अहंकाराचं प्रदर्शन करून या काळामध्ये 14 नंतर 17, 18, 19 पर्यंत जी वाईट वागणूक आणि प्रतारणा आणि विटंबना युतीची केली त्यामध्ये भाजपचा पदोपदी अपमान करणं, देवेंद्रजींवर अद्वा लेख लिहिणं, संजय राऊत यांनी केंद्रीय नेतृत्व अमित शहा ते मोदीजींचे वाबाडे काढणं, खोटं आणि विपर्यासाचा प्रचार करणं, स्वतःच्या दुखावलेला आणि महाराष्ट्रातल्या जनतेने नाकारलेल्या मतदानाचा राग भाजपवर काढणं, यातून उद्धवजी भारतीय जनता पक्षाबरोबर वाईट वागले. नंतर एपिसोड होतो 2017 मध्ये ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस. पण म्हणजे इथे मला म्हणायचं म्हणजे 2014 पासून सातत्याने पवारांची इच्छा होती की आपण बीजेपी बरोबर जावं. हो 100%. आणि म्हणून ती राजकीय जी अनेस्थेशिया भूल जी दिली गेली त्याचे बळी त्याही वेळेला उद्धवजी पडले. 2019लाही पडले. तुम्ही 17चा आधी सांगितलं. 2017ला ज्या वेळेला उद्धवजींचा पक्ष रोज खिशात राजीनामे, राम मंदिरावर ना काही मागणी करून अडचणी निर्माण करणं, न्यायालयात प्रकरण चालू असताना जनतेमध्ये विपर्यास पसरवणं, आमच्या नेत्यांचे बाप काढणं, आमच्या नेत्यांच्या पत्नीवरना कॉमेंट करणं, अहंकारापोटी केवळ महाराष्ट्रातल्या जनतेने मला नाकारलंय निवडणुकीमध्ये आणि मला आता भारतीय जनता पक्षाबरोबर यावं लागतंय आणि म्हणून त्या अहंकारापोटी भाजपला बदनाम करण्याचा, मैत्रीत राहून पाठीमागून बदनामी करण्याचा जो प्रयत्न उद्धवजींनी केला त्यानंतर पुन्हा एकदा पवार साहेबांचा संपर्क भारतीय जनता पक्षाशी 17च्या दरम्यान आणि भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी आपण एक सरकार करू हा माननीय पवार साहेबांचा प्रस्ताव त्यांच्याकडनं आला, जनता पक्षाने थेट त्यांच्याकडनं आला. त्याही वेळेला आपण ज्याला रिव्हर्स स्विंग म्हणतो, वर्ल्ड कप चालू आहे, बीसीसीआयवर आपण नंतर बोलू, तसा पवार साहेबांनी रिव्हर्स स्विंग टाकून उद्धवजींना बोल्ड करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा मी सांगतोय पवार साहेबांशी सगळी बोलणी करून महाराष्ट्राच्या स्थैर्यासाठी पवार साहेबांनाही बरोबर घेऊ पण उद्धवजींना सोडायची गरज नाही ही भूमिका भारतीय जनता पक्षाने घेतली. भारतीय जनता पक्षाने पवार साहेबांची त्यावेळेची मागणी की तुम्ही उद्धवजींचा पक्ष सोडा, शिवसेना तुम्ही आमच्याबरोबर सरकार करा, याला भारतीय जनता पक्षाने 2017 मध्ये नाकारलं.
आणि म्हणून उद्धवजींना तर याचा कधीच आणि शिवसेनेला कधीच याच्याबद्दल सकारात्मकता वाटली नाही की 14 मध्येही उद्धवजींच्या आणि शिवसेनेची आम्हाला गरज नव्हती, पण बाळासाहेबांच्या विचारसरणासाठी आम्ही एकत्र राहिलो. 17 मध्ये पण शरद पवारांचा प्रस्ताव असताना आम्ही त्यांच्या भूलला बळी पडलो नाही. आम्ही आमच्या मित्रासोबतच राहिलो. मित्र मात्र शत्रूसारखा वागला आणि शत्रू मात्र भूल देऊन मित्र असला दाखवण्याचा प्रयास करत होता. महाराष्ट्राचं राजकारण 17 पासून वेगळं वळण घेतलं आणि मग आपल्या लक्षात येईल की जी काही आंदोलनं, जे काही उठाव, जे काही आरक्षणं, जी काही मोर्चे 16-17 नंतर सुरू झाले, आज मी त्याच्यावर भाष्य करणार नाही कारण आमच्या समाजाच्या मागण्या बरोबर आहेत, पण त्यामागे राजकीय पोळी भाजण्याचं काम जे पवारसाहेबांच्या पक्षाचं चालू होतं हे आज उघड्या डोळ्याने महाराष्ट्राने बघितलेलं आहे. 19च्या निवडणुका झाल्या, त्या अगोदर 17ला पुन्हा महापालिकेच्या निवडणुकांमध्ये उद्धवजींच्या शिवसेनेला खुमखुमी वाटलं मी म्हणजेच मुंबई, मी म्हणजेच मराठी माणूस, मी म्हणजेच मराठी मतं, मी म्हणजेच महाराष्ट्र. अहंकार पुन्हा एकदा जनतेने बिमोड केला. विनम्र विकासाभिमुख मोदीजींच्या सरकारला आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाला, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला मुंबईत सुद्धा जनतेने आशीर्वाद दिला. तुम्हाला माहिती आहे 84 शिवसेना, 82 आम्ही, ही नगरसेवकांची संख्या आली. पुन्हा तिसऱ्यांदा मैत्री आम्ही निभवली, जी 14ला निभवली, शिवसेनेशी जी 17ला निभवली, ती निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा निभवली आणि आम्ही त्यांचा महापौर होऊ दिला. त्यावेळेला आज मला पुन्हा एकदा सांगावंसं वाटतं की मी आणि देवेंद्रजींच्या आशीर्वादाने त्याही वेळेला भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबईत बसू शकलो असतो, पण आम्ही पहारेकर याची भूमिका घेतली, सत्तेबार राहिलो. उद्धवजींच्या शिवसेनेचा महापौर झाला. भारतीय जनता पक्षाचे राजकीय उपकार आणि मैत्रीचा संबंध हे तिसऱ्यांदा परत आम्ही उद्धवजींबरोबर निभावला. आम्हाला वाटलं नव्हतं की मित्र असा वैरी होईल, पण या तीनदाही आम्ही ते केलं. त्यानंतर 2019च्या निवडणुकीत पुन्हा उद्धवजी एकत्र आले. भाजप शिवसेना लोकसभेत एकत्र येऊन आम्हाला मतदान झालं, जनतेचं मतदान झालं, आम्हाला जास्त जागा मिळाल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पराभव झाला आणि 19च्या विधानसभेने आम्ही पुन्हा एकत्र आलो. आम्ही पुन्हा प्रामाणिक राहिलो शिवसेनेच्याही उद्धवजींशी. उद्धवजी मात्र आमच्या जागा, आमचे बंडखोर किंवा आमच्या काही जागांवर त्यांचे बंडखोर उभे करण्याच्या आपल्या वैरी भूमिकेत सातत्याने राहिले. चौथ्यांदा पुन्हा माननीय पवार साहेबांच्या पॉलिटिकल ॲनेस्थेशियाला, राजकीय भुलीला उद्धवजी तेव्हा बळी पडले. नंतर आपण बघू, पण तुम्ही तुमच्या जागा वाढवल्या पाहिजेत या राजकीय वैचारिक म्हणजे त्यांच्या अगोदर डिस्कशन झालेलं असं 100% त्याचे पुरावे आहेत. आणि म्हणून काही विशेष जागांवर उमेदवार उभे केले गेले आमच्या विरोधात. पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने माननीय मोदीजींच्या विकासाच्या नेतृत्वाला आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाला आशीर्वाद दिला. आम्ही 105 आलो. उरलेलं बळ शिवसेनेला उद्धवजींच्या युतीमध्ये मिळालं. सत्ता आमच्या दोघांची येणं आवश्यक होतं. मॅन्डेट जनतेचा तोच होता. पुन्हा मित्र उद्धवजींच्या रूपाने वैऱ्यासारखा वागला आणि पाचव्यांदा परत पवार साहेबांनी जे ॲनेस्थेशिया आणि भूल उद्धवजींना दिली त्यात ते बळी पडले आणि त्यांना असं वाटलं की मला मुख्यमंत्री बनण्यासाठी पवार साहेब मदत करतायत, पण पवार साहेब उद्धवजींना भाजपपासून दूर करण्याचा आणि हिंदुत्वाची मतं एकत्रित राहून मराठी माणसाच्या हिताचं, विकासाचं राजकारण महाराष्ट्रात होत असेल तर माझा राजकीय स्वार्थ राहील कुठे, यासाठी उद्धवजींना राजकीय भूल दिली, ते त्याला बळी पडले. संजय राऊत यांनी भूमिका, आता मी अन्य कोणाचं नाव घेणार नाही कारण तेच म्हणतात डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर चांगलं काम करतो, मी त्यांना कंपाऊंडर म्हणणार नाही, पण त्यांनी त्या राजकीय भूलीमध्ये जे काम केलं त्यामध्ये उद्धवजी त्याला बळी पडले. ज्या उद्धवजींना आम्ही 2017 मध्ये पवार साहेबांसाठी सोडायला तयार नव्हतो, त्याच उद्धवजींनी पवार साहेबांसाठी 2019 मध्ये आम्हाला सोडलं, विश्वासघात केला. पण त्याच्या मधल्या एका टप्प्यावर तुम्ही तुमच्याशी म्हणजे हे तर आता ऑन रेकॉर्ड आलेल्या पहिल्यांदा देवेंद्रजी बोललेच होते, इथेच इन्सायडरच बोलले होते पहिल्यांदा सगळ्यात,
की पवार साहेबांशी जवळपास सगळं बोलणं होऊन फायनल होऊन तुमचं आणि भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार याचं जवळपास नक्की झालेलं आणि ऐन वेळेला पवारांनी युटर्न मारला, हे खरं आहे? 2019ची घटना आहे. हो, तेच. 2019ला ज्या वेळेला उद्धवजींना पवार साहेबांनी दिलेल्या भुलीमुळे वाटत होतं की बाबा मी म्हणेन त्यावेळेला ते भारतीय जनता पक्षाशी युतीतली चर्चा थांबवायचे. ज्या वेळेला काँग्रेसचं समर्थन मला मिळणार नाही असं कळल्यावर ते आपले दूत पाठवून परत युतीबद्दल चर्चा करायचे. स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी दोन्ही बाजूला पाय ठेवण्याचा प्रयत्न उद्धवजींनी केला, ज्याचं स्पष्टीकरण देवेंद्रजींनी पण जो पवारांनी पण केला, जो स्वाभाविक आहे. पवार साहेबांनी मात्र ज्या वेळेला उद्धवजी अजूनही भाजपशी चर्चा करायला दूत पाठवणं बंद करत नाही हे लक्षात आल्यावर माननीय पवार साहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च काही नेत्यांकडे आपले दूत पाठवले, ज्यात प्रफुल्ल पटेलही होते आणि एक व्यापारी होता. जो व्यापारी आजही या देशातला मोठा व्यापारी आहे, ज्या व्यापाऱ्याच्या कारखान्याच्या उद्घाटनाला आजही पवारसाहेब गेल्या आठवड्यात 2 आठवड्यात गेले, कॉन्ट्रोवर्सी होऊनही गेले. आणि म्हणून या दोघांना त्यांनी पाठवून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला हे म्हटलं, मी अडाणी असं म्हणू का? मी कोणाची नाव आज घेणार नाही, मी आणि तुम्ही म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी सरकार बनवू शकतो, सरकार बनवायचं आहे, सरकार बनलं पाहिजे, ही भूमिका पवार साहेबांनी मांडली. त्यात चर्चाही केली, त्यामध्ये मंत्रिपदाची चर्चा केली, पालकमंत्रीपदाची चर्चा केली, लोकसभेच्या जागा कुठल्या लढल्या पाहिजेत त्याची चर्चा केली. पण ही चर्चा म्हणजे वेळकाढूपणा त्यांनी केला. त्या वेळकाढूपणामध्ये त्यांनी प्रयत्न केला की काँग्रेसला जर मी समजवू शकलो की उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये आपलं सरकार बनवू, तर तो प्रयत्न चालूही ठेवला. उद्धवजींनी भारतीय जनता पक्षाची चर्चा करणं बंद केलं पाहिजे, तो चर्चेचा डायलॉग बंद करण्याची प्रक्रिया त्यांनी यशस्वी केली. आणि या काळामध्ये काही काळानंतर मध्ये ज्यावेळेला आम्हाला लक्षात आलं की काँग्रेसशी बोलतायत, त्यावेळेला आमच्या नेतृत्वाने त्यांना विचारलं तुम्ही दोन्ही पद्धतीने चाललाय. त्यावेळेला पवारसाहेब यू टर्न मारून म्हणाले नाही, तुम्ही आठवा तो दिल्लीतला दिवस, त्यावेळेला पवारसाहेब दिल्लीमध्ये म्हणाले मैं कौन सी सरकार बना रहा हूं, मैं तो कोई सरकार नहीं बना रहा हूं. असं यू टर्न मारून राजकीय विश्वासघाताचं एक ज्वलंत उदाहरण महाराष्ट्रामध्ये 2019ला पवारसाहेबांनी दिलं, 2019च्या सुरुवातीला उद्धवजींनी दिलं, 2017ला उद्धवजींनी दिलं. महाराष्ट्राच्या राजकारणाची वळणं ही राजकीय विश्वासघाताने, मित्राने वैरासारखं वागण्याच्या भूमिकेने 2014 पासून जे सुरू झालं, 2021ला त्याचा नाही. पण त्याच्या अगोदर पवार साहेबांनी तुम्हाला राष्ट्रपती राजवट उठवायची सूचना केली होती. होय, खरं आहे ना. देवेंद्रजींनी सांगितलं की ज्या वेळेला मी तुमच्याबरोबर येतोय त्यावेळेला मला ही भूमिका ज्यावेळेला घ्यावी लागेल, तेव्हा महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार आवश्यक आहे. फार काळ सरकार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्राला योग्य दिसणार नाही, म्हणून आपण एक व्यवस्था म्हणून राष्ट्रपती राजवट आणूया, मग मला युटर्न मारून येणं सोयीचं पडेल. आणि म्हणून त्या काळामध्ये कायद्याला अभिप्रेत असलेल्या प्रक्रियेमध्ये राज्यपालांनी सर्व पक्षांना व्यक्तिगत म्हणजे पक्षाला पत्र द्यावं लागतं की तुमच्याकडे आकडे आहेत का, तुमच्याकडे नंबर आहेत का, तुम्ही सरकार स्थापन करू शकता का. तसं पत्र सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजपला दिलं गेलं. भाजप म्हणाला आमच्याकडे बळ नाही. शिवसेनेला पक्ष म्हणून व्यक्तिगत दिलं गेलं, शिवसेनेने सांगितलं बळ नाही. मग राष्ट्रवादीला दिलं गेलं, तो ड्राफ्ट सुद्धा पवार साहेबांनी देवेंद्रजींशी बोलून केला. आणि त्या उत्तरामध्ये आता तुम्हाला काँग्रेसला पत्र द्यायची गरजच नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने माझाच पक्ष लिहेल की आम्ही करू शकत नाही, म्हणजे मग राष्ट्रपती राजवट लागता येऊ शकते. या कटकारस्थानाचे मूळ उद्गाते हे पवार साहेबच होते. दुर्दैवाने उद्धवजींना लक्षात आलं नाही आणि दुर्दैवाने उद्धवजींवर आम्ही विश्वास ठेवला आणि विश्वासघात उद्धवजींनी केला. याचा परिणाम महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेल्या कौलाचा विश्वासघात करण्याचा झाला, हे मला या ठिकाणी सांगायचं. पण दुसरा एक असं म्हटलं जातं की जेव्हा सरकार आलं महाविकास आघाडीचं, त्याच्या एका टप्प्यावर एक दिल्लीत भेट झाली होती उद्धव ठाकरेंची मोदींची, म्हणजे प्रधानमंत्र्यांची. आणि तेव्हा सगळे बाहेर होते आणि ते एकटे वेगळे भेटले. तर ते एकटे वेगळे भेटून काय बोलले याच्यावर अनेक
प्रवाद आले, अनेक त्याची व्हर्जन्स आली. पण जर तुम्हाला माहिती असेल तर ते इन्सायडर म्हणून तुम्ही सांगा की नेमकं ते आतमध्ये जाऊन प्रधानमंत्र्यांशी काय बोलले. प्रधानमंत्र्यांशी काय बोलले याच्यावर माहिती मी देऊ शकेन जी सत्य आहे. याचं कारण सरकार म्हणून जर त्या काळामध्ये कोविडच्या आणि त्यानंतरच्या काळात प्रधानमंत्र्यांच्या भेटीला महाराष्ट्रातल्या काही विषयासाठी मंत्रिमंडळ किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गेले, तर त्यानंतर एकट्यात मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटण्याची गरजच काय होती. बाकीच्या नाही, हा मुद्दा तेव्हा पण मांडण्यात आला होता. बाहेर ठेवलं गेलं. आणि मग जी माझी माहिती आहे, जी सत्य आहे, उद्धवजींनी पुन्हा एकदा मोदीजींना विनंती केली की मला तुमच्याकडे म्हणजे भाजपकडे परत यायचं आहे. माझी गळचेपी होतोय, माझा हिंदुत्वाचा मुद्दा मला पुढे नेता येत नाहीये. मला राष्ट्रवादीवाले फसवतायत, फसवू शकतात, माझ्या आमदारांमध्ये कतकत आहे आणि मला परत यायचंय असं दिल्लीत बोलले. गल्लीत महाराष्ट्रात आल्यावर पुन्हा विश्वासघात केला. पण मला एक सांगा, ह्याच्यात काय झाला, उद्धव ठाकरेंचा फायदा काय होता असं बोलण्यामध्ये? मला असं वाटतं की त्यावेळेला स्वतःसाठी एक संरक्षण मागण्याच्या भूमिकेमध्ये, राजकीय संरक्षणाच्या भूमिकामध्ये त्यांनी माझे तुमचे परत संबंध जुळू शकतात, जुळतायत, परिवार आपला संबंध पारिवारिक आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात आल्यानंतर पुन्हा शरद पवार साहेबांच्या राजकीय गुंगीचा ते बळी पडले. आत्ताच्या परिस्थितीत अशी गोष्ट आहे की तर शिवसेना पण फुटली, त्याचं कोर्टात आहे, पण शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. तर शिवसेनेच्या फुटण्याबद्दलच्या गोष्टी सरळ उघडच आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल म्हणजे तुम्ही मगाशी एका व्यापाऱ्याचं उदाहरण घेतलं, त्याचं नाव पण मी म्हटलं, तुम्ही कन्फर्म नाही केलं, पण आय नो अँड पीपल नो. तर मला असं सातत्याने वाटतं किंवा इतर सगळ्यांना वाटतं, म्हणजे जे यातलं जर्नलिझममध्ये जे आहेत किंवा जे विचार करणारे लोक आहेत त्यांना असं वाटतं की पवारांचा पक्ष फुटला, तो ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर पाहता पवारांनीच आपली एक आघाडी तिकडे पाठवली, म्हणजे तुमच्या बरोबर पाठवली तुमच्या पक्षात, आणि एक आपल्या इंडिया गटामध्ये उभी राहिली. ही पवारांची योजना आहे का खरोखरच कन्व्हिक्शनने पवार तिकडे गेले? पवार साहेब काय विचार करतात त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही, पण मला जे माहिती आहे ते उत्तर मी देऊ शकतो आणि बिनधास्तपणे देईन. द्या. 2014 पासून 2019 पर्यंत जो मित्र उद्धवजींच्या रूपाने वैरी रूपाने वागला आणि विश्वासघात केला, गुंगीचा प्रयत्न करून स्वतःच्या स्वार्थासाठी पवार साहेबांचा पक्ष आणि पवार साहेब आमच्याशी खोटं बोलून विश्वासघात करत राहिले, या दोन्ही पक्षाने भारतीय जनता पक्षाच्या प्रामाणिकतेवर आणि जनतेने दिलेला मॅन्डेट कौल याचा अपमान केला, याचा बदला भारतीय जनता पक्षाने घेतला. आणि म्हणून ज्याने आमचा विश्वासघात केला, माननीय अमित शहांचं ते भाषण आठवा, हमें उनको राजकीय दंडित करना है, उनको शिक्षा देनी है. शिवसेनेने म्हणजे उद्धवजी आमच्याशी जे वागले, त्यांच्या पक्षातल्याच बंडाला ते बळी पडले, आम्ही आमचा बदला घेतला. शरद पवार साहेब जे खोटं बोलून आमच्याशी विपर्यास करून राजकीय भूलतापा करत होते, त्यांचा पक्ष त्यांच्याशी बोलून काही काळ, त्यानंतर स्वतःच्या निर्णयामुळे नंतर जो फुटला, तो आम्ही आमचा बदला घेतला. पण इथे पवारसाहेबांच्या बाबतीत एक महत्त्वाचा शंका येण्याला मुख्य कारण असं आहे की प्रफुल्ल पटेल आहेत आणि तुम्ही जे दुसऱ्या व्यापाऱ्यांचं नाव घेतलं, म्हणजे मी नाव घेतलं पण तुम्ही व्यापारी असं म्हणालात, त्या दोघांच्या संपर्कात पवारसाहेब अजून आहेत आणि त्यांच्याशी म्हणजे चांगल्या ते उद्घाटनाला पण जातात, म्हणजे इतकं हे आहे. तर अशा वेळेला पवारसाहेबांवर काँग्रेसने आणि त्यांच्या विरोधी पक्षांनी आता एवढ्या सगळ्या भुली दिल्या आहेत, तर ही एक अजून भूल नाही ना, असं कसं मानावं? मला असं वाटतं की आता महाराष्ट्रातलं राजकारण विश्वासघाताकडून विश्वासमताकडे चाललेलं आहे. पवारसाहेब आणि उद्धवजींनी केलेला विश्वासघात हा केवळ भाजपचा नव्हता, तो महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेल्या कौलाचा होता, मी वारंवार सांगतोय. आणि म्हणून त्यातला चाणक्य नीतीप्रमाणे जो हिशोब चुकता करायचा होता, तो हिशोब चुकता झाला. आता महाराष्ट्राच्या विकासासाठी एकनाथजी, देवेंद्रजी आणि अजितदादा पवार हे विश्वासघाताकडून विश्वासमताकडे जनतेच्या सेवेला लागलेत. आता चाललेलं उद्धवजी किंवा शरद पवार साहेब किंवा व्यापारी असो किंवा त्यांचे मित्र असो, यांचं जे काही चालू आहे ते आदळापट आणि थैथयाट चालू आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला
हे नवीन महायुतीच्या सरकारमध्ये होणाऱ्या विकासाच्या राजकारणाला आशीर्वाद देतील असं माझं त्यातलं मत आहे. पण 2024च्या निवडणुकानंतर समजा आता आपण एक हायपोथेटिकली मांडू की 2024च्या निवडणुका आल्या त्या पवारांनी शरद पवार साहेबांच्या गट जो आहे तो वेगळा लढला, अजितदादा तुमच्याबरोबर आहेत त्यांनी ते लढला, तर त्यानंतर शरद पवारांनी तुमच्याबरोबर येण्याचं ठरवलं आहे किंवा नाही, असं काही स्पेसिफिक तुम्हाला सिग्नल्स आहेत का? मला असं वाटतं की आता पूर्ण आकाश साफ झालेलं आहे. अजितदादा, एकनाथ शिंदेजी म्हणजे खरी शिवसेना बाळासाहेबांच्या पण विचारांची दादा पवारांच्या खरा सांगण्यावरच आलेत राष्ट्रवादी का तुमच्याकडे? अजितदादांच्या रूपाने भारतीय जनता पक्षाबरोबर आलेला आहे, मोदीजींच्या नेतृत्वात आलेला आहे. लोकसभेच्या जागांमध्ये आमचं बळ वाढलेलं आहे महायुतीचं, आणि त्यामुळे सर्वात जास्त जागा 40च्या वर 48 पैकी जागा निवडून आम्ही येऊ. याच्यात अजून कोणी लुडबुड करण्याचा प्रयत्न केला तरी तो सफल होणार नाही. नाही, पण एक प्रश्न म्हणजे अजितदादा पवार साहेबांच्या सांगण्यावरच आलेत का तुमच्याबरोबर? मला याच्यावर बिलकुलही सत्यता वाटत नाही. भुजबळ असं म्हणाले होते की पवार साहेब म्हणाले की 24ला पण मोदीच येणार, तर तुम्ही तो जा. आताच्या अगोदरचा विषय आहे. तुम्ही दोन विषयांची गल्लत करू नका. पवार साहेबांनी दिलेला राजीनामा नाट्य हे भारतीय जनता पक्षाबरोबर राष्ट्रवादीतल्या आमदारांना जायचं आहे, त्यामुळे मी बाजूला होतो, तुम्ही जा, हा त्यांच्या संमतीने केलेला राजकीय नाट्य होतं. आणि म्हणून मी बाजूला राहतो. पण पुन्हा एकदा, पण म्हणजे याचा अर्थ पवारांचं दिल बीजेपीसाठी धडकतं. उद्याही धडकू शकतं, कारण ते राजकीय स्वार्थापोटी काही भूमिका घेऊ शकतात हे महाराष्ट्राला माहिती आहे. आता तुमच्या म्हणजे तुमचा जो प्रदेश आहे त्याच्याकडे येतो मुंबई तुमच्याकडे आहे, म्हणजे मुंबई तुम्ही अध्यक्ष आहात मुंबईचे, आणि मुंबईचं वैशिष्ट्य असं आहे की मुंबईचा कौल कोणाला जाणार हे अगोदर तसं सांगता येत नाही. आणि जे तुमच्या सोबत आलेले, आता तुम्ही ज्या त्रिमूर्ती सांगता, म्हणजे देवेंद्र फडणवीस हे त्याचं नेतृत्व करतात. जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी जगाला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस हे खरे नेतृत्व करतात. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार, म्हणजे एकनाथ शिंदे ठाण्याच्या पलीकडे नाही आणि अजित पवार मुंबईमध्ये असं काही खास ताकद आहे अशातला भाग नाही. तर एकट्याच्या बळावर म्हणजे ह्या दोघांना बरोबर घेऊन जनमतावर त्याचा जो काय प्रभाव पडला असेल तो निवडणुकीत दिसेल. भारतीय जनता पक्ष किती घोडदौड मुंबईत करू शकेल, आणि ही निवडणूक होणार आहे कधी महापालिकेची? ते मला वाटतं हाच प्रश्न न्यायालयात बरीच महिने प्रलंबित आहे. आता 28 नोव्हेंबरला तारीख आहे म्हणे, आणि त्यामुळे दिवाळीच्या आधी काही निवडणूक होईल असं आता तारीख पडल्यामुळे दिसत नाही. दोन विषय न्यायालयासमोर आहेत. एक, वॉर्डांची संख्या 227 का 236, यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने 227च्या बाजूने कौल दिला, न्याय दिला, निवाडा दिला. त्याला उद्धवजींच्या शिवसेना गटाने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आहे. म्हणजे कोर्टात त्या बाबतीत गेलंय उद्धवजींची शिवसेना. निवडणुकाला विलंब लागण्यामागे हे पिटिशन आहे. म्हणजे उद्धवजींच्या शिवसेनेला भीती वाटत असेल 227 मध्ये आम्ही लढलो तर जिंकू शकत नाही, म्हणून ते न्यायालयात दाद मागून वेळ काढतात. नंबर 1 असा माझा समज आहे. 2, जे राजकीय आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमच्या ओबीसी समाजाचं आहे ते देवेंद्रजींच्या सरकारने टिकवलं. उद्धवजींचं सरकार आल्यावर न्यायालयामध्ये ते व्यापकच झालं, कारण न्यायालयासमोर उद्धवजींच्या बाजूने सरकारने भूमिका नोट मांडली नाही. ते प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा आहे. या बाबतीत सर्व पक्ष जवळजवळ एकमेकावर आहेत की आमच्या ओबीसी समाजाला राजकीय निवडणुकांमध्ये असलेलं आरक्षण मिळालं पाहिजे. आणि म्हणून या दोन्हीच्या बाबतीतला निवाडा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित होतील असं मला वाटत नाही. आणि म्हणून ही प्रकरण न्यायालयात आहेत. विलंब न्यायालयासमोर लागतोय, उद्धवजींच्या पक्षाने पिटिशन केल्यामुळे लागतोय. माझा थेट आरोप त्यांच्यावर आहे. मुंबईमधलं यश हे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीलाच मिळेल. याची कारणं 3. नंबर 1, गेल्या वेळेला ज्या राहून गेल्या गोष्टी त्या आता आम्ही रिपीट करणार नाहीत. उदाहरणार्थ त्या मला सगळ्या सांगता येत नाही, कारण मला व्यूहरचनेचा तो भाग आहे. बरं. पण गेल्या वेळेला काही प्रकरणांमध्ये, काही उमेदवारीमध्ये, काही ठिकाणी अजून चांगलं आम्हाला करता आलं असतं, याचा अभ्यास आमचा पूर्ण झाला. त्या आधारावर गेल्या 6 वर्षात आम्ही कामही केलं, आत्ताही करतो आहोत. हे महाराष्ट्रातलं सरकार एकनाथजींच्या नेतृत्वातलं आम्हाला बळही देत आहे.
आणि त्यामुळे राहिलेल्या गोष्टी आता पुन्हा रिपीट होणार नाही. नंबर 1. नंबर 2, आमचं बळ आता केवळ मुंबईतल्या काही भागांपुरता सीमित आहे असा जो दावा केला जातो ते असत्य असल्यामुळे मुंबईतल्या मराठी माणसाचाही पहिला चॉईस भारतीय जनता पक्ष झाला आहे. तुम्ही कुठल्याही सर्वेत करून बघा. आणि म्हणून तो पूर्वी मराठी माणूस आमच्याबरोबर होता, आता नंबरने वाढलेला आहे. आणि म्हणून आमच्या जागांमधली वृद्धी आणि वाढ ही अटळ आहे. नंबर 3, आपण ज्या 2 पक्षांचा उल्लेख केला तरी आमच्या व्यूहरचनेचा तो एकत्रित व्यूहरचनेचा भाग आहे. एकनाथजींच्या शिवसेनेकडे आता नाही म्हटलं तरी 36 माजी नगरसेवक गेले आहेत. हे 36 नगरसेवक उद्धवजींचं नेतृत्व आणि शिवसेना उद्धवजींची झुगारून गेले आहेत. अजून 20 लाईनमध्ये आहेत. यातले 60% जास्ती लोक हे स्वबळावर निवडून येणारे आहेत. उद्धवजींचा आकडा 50 सुद्धा क्रॉस करणार नाही. माझं वाक्य इन्सायडर्समध्ये आज तुम्ही नोट करा. निवडणुकांचा निकाल लागेल त्या दिवशी ही क्लिप तुम्ही पुन्हा दाखवा. इथे एक विचारायचं आहे मला, तुमच्याकडे बाहेरून येणारे एवढ्या मोठ्या प्रमाणावर नगरसेवक, पुन्हा दादा गटाचे पण काही नगरसेवक येणार, हे आमदारांच्या बाबतीत पण हा प्रश्न लागू होतो नंतर. तर मुळात भाजपचे पण तिथले कार्यकर्ते आहेत जे उत्सुक आहेत, किंवा तिथले मूळचे नगरसेवक काही आहेत, काही नगरसेवक पदासाठी उभे राहिले होते आणि 2 नंबरची मतं मिळालेली असे आहेत. तर मूळ कार्यकर्त्याला काही भाजपत मग किंमतच राहणार नाही का? हे बाहेरचे जे इम्पोर्टेड लोक आहेत त्यांनाच सगळं महत्व मिळणार का? मुळामध्ये युती आहे, त्यामुळे म्हणजे त्याग करणं ही भाजपच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी का? असू आम्ही सुखाने पत्थर पायातील मंदिर उभवणे हेच आमचे श्रेय. संघ या गीताने आम्ही काम करणारी लोक आहोत. आज आमच्या डोळ्यासमोर खूप स्पष्ट आहे, ज्यांनी आमच्याशी विश्वासघात केला त्यांचा बदला घ्यायचा आहे, धोबी पछाड त्यांना मारायची आहे. आणि त्यासाठी जे करायला लागेल ते आम्ही करू. जे भारतीय जनता पक्षाला संपवायचा प्रयत्न करतायत ते उद्धवजी, शरद पवार आणि काँग्रेस यांना त्यांची जागा दाखवू. भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाच्या विचारासाठी पूर्णपणे काम करू. ही भाजपच्या कार्यकर्त्याची मनस्थिती आहे, त्यात काहीही बदल नाही. म्हणजे त्याग करायला तयार आहेत 100%. पण म्हणजे याचा अर्थ असा की एकनाथ शिंदे गट, शिवसेना जी आहे, आणि अजितदादांचा जो गट आहे, त्यांचे जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांनी निशंक म्हणजे शंका घेऊ नये की आपल्याला काही पुढे डावललं जाईल वगैरे. मला उमेदवार कोण त्यांच्या पक्षाचे असतील हे मला सांगता नाही, निवडून आलेले मी म्हणतो, फक्त निवडून आलेले. 100% सांगेन, जे आज महायुतीत आहेत किंवा जे आले आहेत ते अजितदादांबरोबर आलेले असो, ते एकनाथजींबरोबर आले असो, किंवा जे अन्य पक्षातून आमच्याकडे आलेले असो, किंवा आमचा मूळ कार्यकर्ता किंवा मूळ आमदार किंवा नगरसेवक असो, या 4ही गटातील कोणालाही शंका मनात बाळगण्याचं कारण नाही. व्यक्तिशः तुम्हाला मुंबईचा अध्यक्ष म्हणून तुम्ही काम करता तेव्हा मुंबईची जी रचना आहे, म्हणजे मुळात मुंबईचे असल्यामुळे एक मोठा फायदा असतो की मुंबईची रचना, मुंबई कशा प्रकारे, हे महाराष्ट्रातनं बाकी भागातनं आलेल्या माणसाला इतकं सोपं जात नाही. तुम्ही मुंबईकर असल्यामुळे, त्यात वांद्रेकर असल्यामुळे तुम्हाला ते जास्त सोयीचं आहे की सगळं समजणं. पण मला एक प्रश्न विचारायचा आशिष, की एवढा जुना अनुभव तुम्हाला, संघाचा अनुभव आहे, ABVPचा अनुभव आहे, मी केवढं आता किती वर्ष आपण एकमेकांना ओळखतो, आता BJPचा अनुभव आहे, तर तुम्हाला टर्फ म्हणून म्हणजे मुंबईचा अध्यक्ष म्हणून काम करायला आवडलं असतं का महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून काम करायला आवडलं असतं? बघा, पुन्हा एकदा माझं अधुरं राहिलेलं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची संधी मला पक्षाने दिली आहे, सगळ्यात मला आनंदाचं आहे. जे 2017ला चुकलं, गोळी थोडीशी बाजूने गेली, गोळी म्हणजे मी उदाहरण दाखल म्हणतो, आलं. आणि आता ते अपूर्ण स्वप्न मला पूर्ण करायला 2000 ती गोळी उद्धव ठाकरेंच्या हातात दिली तुम्ही, म्हणजे 2023ला मला पूर्ण करण्याची संधी पक्षाने परत दिली. हे माझं सौभाग्य असं मी मानतो. सर्व कार्यकर्ता, पदाधिकारी, आमचं नेतृत्व, आमचे आमदार, आमचे नगरसेवक, आमचे खासदार, आम्ही सगळे लार्जली एका मतावर आहोत की काही करून मुंबईचा हा गड आम्हाला जिंकायचा महायुतीमध्ये, आणि त्याचं एका अर्थाने संघटनात्मक नेतृत्व मला करायला मिळत आहे. आणि मी केवळ वांद्रेकर नाही, वांद्रेकर तर मी आहेच. माझा जन्म गिरणगावात 7 रस्त्याला झालाय. माझा आजोळ लालबाग, त्यावर आपण एक इंटरव्ह्यू पण केला, आणि त्यामुळे मी गिरणगावकर आहे. माझी शाळा गिरगावात असल्यामुळे मी गिरगावकर आहे. माझं कॉलेज प्राथमिक दादरला होतं त्यामुळे मी दादरकर आहे. माझं पुढचं कॉलेज पार्ल्यात झालं त्यामुळे मी पार्लेकर आहे. मी मुंबईतल्या सर्व मॅजिस्ट्रेट कोर्टांमध्ये वकिली केली असल्यामुळे मी मुंबईकर आहे.
आणि मराठा असल्यामुळे तुमचा हक्क आहे. आणि त्यामुळे मुंबईच्या या पूर्ण रणनीतीमध्ये माझ्या सहकाऱ्यांसहित महायुतीत मला यश मिळेल याचा आत्मविश्वास नाही, पण प्रामाणिक विश्वास मला आहे. या संपूर्ण व्यूहरचनेत एवढं सगळं जे काय होत असताना हे काय झालं, त्याच्यामध्ये मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा थोडा बोचरा आहे. तुम्हाला कदाचित त्याचं उत्तर देता येणार नाही किंवा द्यायचं नसेल तर देऊ राजू नका. पराळेकरांना आम्ही सगळी उत्तरं देऊ. ठीक आहे. तर मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो. महाराष्ट्रामध्ये या 3 वेगवेगळ्या म्हणजे 2 वेगवेगळे गट घेऊन भाजपने जेव्हा मंत्रिमंडळ बनवलं, तेव्हा जे जुने आणि मुरलेले आणि ज्यांच्या हातात मुंबई आहे, उद्या मुंबई तुम्हाला करायची आहे म्हणजे आणायची आहे, असे कार्यकर्ते आणि नेते असताना लोढांसारखे अमराठी मंत्री झाले पण तुम्ही होऊ शकला नाही. हे भाजपच्या रणनीतीचा भाग आहे का तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाची मिळालेली पावती आहे? नाही, मला असं वाटतं की त्या प्रश्नाला आपण थोडं 2 भागामध्ये डिवाइड करू. तुम्ही अगोदरच्या प्रश्नामध्ये मला विचारलं की माझ्या मूळ कार्यकर्त्याला, मूळ माझी त्या ठिकाणी नंबर 2ची मतं मिळालेल्या नगरसेवकाच्या निवडणुकीतल्या उमेदवाराला काय वाटेल. त्याने पक्षासाठी झिजावं, त्याने पक्षासाठी काम करावं, पक्षासाठी मुंबईचा गड राखावा, ही त्याची जी मनस्थिती आणि माझं सांगणं आहे, याचं अधिष्ठानच मला याच्यात मिळालं आहे की जर मी मुंबईसाठी काम करीन, मुंबईतला गड आणण्यासाठी, भाजपला मुंबईत नंबर 1चा पक्ष करण्यासाठी मी जर बाजूला राहून काम करतोय, तर मला वैचारिक अधिष्ठान आहे, मी माझ्या कार्यकर्त्यांसमोर. पण तुम्ही पालकमंत्री असता, मंत्री असता तर अधिक सोयीचं नंबर झालं 2, असतं. देशामध्ये कोणाला मंत्री व्हायला आवडणार नाही, मलाही मंत्री व्हायला आवडेल, पण म्हणून माझी तुलना कुठल्या अन्य मंत्र्याशी करण्याची गरजच नाही. अमराठी असल्यामुळे मी केलं. आणि म्हणून मला असं वाटतं की ते माननीय लोढाजी आपलं काम उत्तम करतायत. मी मंत्री असतो तर मीही उत्तम काम केलं हो, असतं. सगळीकडे साईट दिसतात त्यांच्या, त्यामुळे ते काम उत्तम करतात, त्याबद्दल काही मला असं शंका वाटतं नाही. त्यांच्या व्यवसायावर मी कॉमेंट करणार नाही, पण मंत्री म्हणून ते उत्तम काम करतायत. मी असतो तर मीही उत्तम काम केलं असतं, पण आम्ही पर्यायवाचक एकमेकाला आहोत असं म्हणण्याचं कारण नाही. ते वरिष्ठ नेते, भाजपचे वरिष्ठ आमदार आहेत, त्यांनी काम केलं असतं आणि मीही केलं असतं. याहून वेगळं म्हणजे तुम्ही MCA मध्ये म्हणजे क्रिकेट असोसिएशनमध्ये महाराष्ट्राच्या स्वतःचं पॅनल आणि त्याच्यामध्ये तुम्ही कायम उत्सुक राहिलेला आणि खेळामध्येच म्हणजे खरं तर बॉक्सिंगसाठी पण तुम्ही उभे राहिला आणि म्हणजे तुम्हाला खेळांच्या वेगवेगळ्या स्ट्रक्चरमध्ये म्हणजे असं दुसरं नेतृत्व म्हणजे आता तुम्हाला वाईट वाटेल किंवा चांगलं वाटेल मला माहिती आहे, पवार साहेबच आहेत की ज्यांना खेळामध्ये म्हणजे जेव्हा कोणी विचार पण नव्हता केला तेव्हा खो खोपासून ते क्रिकेटपर्यंत पवार साहेबांनी आपली घोडदौड केली आणि गंमत म्हणजे जिथे त्यांनी हात घातला तिथे पैसे आणले त्या खेळासाठी. हे पण त्यांचं योगदान मान्य केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही मान्य कराल म्हणजे तुम्ही एकत्र पॅनल पण केलेला आहे MCA मध्ये. पण मुद्दा वेगळा आहे माझा. तुम्ही अचानक BCCIचे ट्रेझरर झाला. हे महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला आनंददायक आहे की BCCI सारख्या महाराष्ट्र जनरली महाराष्ट्रातला मराठी माणूस कुठच्याही श्रीमंत बॉडीवर नेमके पैसे आहेत तिथे जाऊन बसत नाही, तर तुम्ही नेमके BCCIचे खजिनदार म्हणून जाऊन बसला. तर हे मला असं वाटत नाही की महाराष्ट्रात त्याचं महत्त्व इतकं कळलंय किंवा कळलं नाही. ज्यांना कळतं त्यांना कळतं, पण ज्यांना कळत नाही त्यांना कळत नाही की एक मराठी माणूस, एक सामान्य घरातून आलेला मराठा कुटुंबातला मुलगा जाऊन थेट BCCIच्या खजिनदार पदावर जातो, शिवाय IPLच्या कमिटीवर, एक्झिक्युटिव्ह काउन्सिलवर कमिटीवर जातो आणि जगभरचे लोक ज्याच्याकडे पैशाची खाण म्हणून बघतात ते पैसे राखणं आणि त्याची ट्रस्टीशिप तुमच्याकडे येते. ही जादू तुम्ही प्लॅन करून तिथपर्यंत पोहोचलात का अचानक घडून आणली? मला असं वाटतं की मी काही प्लॅन केलं नाही. माझ्यावर जो विश्वास माननीय अमितभाई शहा यांनी ठेवला, टाकला. अच्छा, त्यांनी तुम्हाला आणि मला स्पष्ट सांगायला काही अडचण नाही आणि त्यामुळे ही संधी मला प्राप्त झाली. संधीचं सोन्यात रूपांतर मी करेन याच्याबद्दल 100% मी आश्वासन BCCIच्या माझ्या सहकार्यानं तर दिलंच आहे, मी महाराष्ट्रालाही देतो. इथे मला या गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की मी तर ट्रेझरर पदावर गेलो, पण पवारसाहेब BCCIचे अध्यक्षही झाले, ICCचे अध्यक्ष झाले. महाराष्ट्रासाठी भूषणावह गोष्टच होती. मला इथे स्पष्टही करायला आवडेल की पवारसाहेबांनी क्रिकेटमध्ये तरी अन्य ठिकाणी केलंच आहे, दिलेलं योगदान खूप मोठं आहे आणि त्या क्रिकेटच्या सगळ्या आमच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पवारसाहेबांनी पक्षाचं राजकारण कधीच आणलं नाही. आम्ही दोघं एकाच पॅनलमध्ये लढलो, एका कमिटीवर एकत्र काम केलं. मी काम करत असताना मला संधी देण्यामध्येही पवारसाहेबांनी
सकारात्मकच भूमिका त्या ठिकाणी केली. या संस्था उभा करण्यामध्ये पवारसाहेबांचं योगदानही मोठं आहे आणि त्यामुळे पवारसाहेबांच्या योगदानाला कोणी नाकारू शकत नाही. मी स्पष्टपणे ते त्या ठिकाणी मांडायला मला बिलकुलही, म्हणूनच मी त्यांचा अगोदर उल्लेख केला आणि तुम्ही त्यांच्या सारखं करताय. आता असलेल्या बीसीसीआयची वाढ ही त्यावेळेपेक्षा पवारसाहेबांच्या काळापेक्षा खूप मोठी आहे. याचं कारण पवारसाहेबांच्या काळात IPL सुरू झाली, पण त्यावेळेला ब्रॉडकास्टिंगचे मिळणारा जो रिव्हेन्यू होता त्याच्या दुप्पट अडीचपट रिव्हेन्यू आता मिळतोय. आत्ता आम्ही टेंडर काढलं. बीसीसीआयच्या बायलॅटरल ज्या टुर्नामेंट्स होतात किंवा मॅचेस होतात त्या काळामध्ये मिळणारा जो ब्रॉडकास्टिंग आणि अन्य स्पॉन्सरशिपचा रिव्हेन्यू आहे तो तिपटीने आता वाढला आहे. मी जय शाह यांचं अभिनंदन करीन की ते ICCच्या कमिटीवर गेल्यानंतर ICC कडून सर्व खेळणाऱ्या राष्ट्रांना जो निधी ICCच्या रिव्हेन्यूमधनं मिळायचा तसा BCCIला जो मिळायचा त्यातलं प्रमाण जे होतं त्या प्रमाणामध्ये आता दुपटीने वाढ झालेली आहे. त्या काळामध्ये वुमन्स प्रीमियर लीग नव्हतं. आता आम्ही वुमन्स प्रीमियर लीग सुरू केलं आणि त्यामध्ये ब्रॉडकास्टिंगमधनं मिळणारा रिव्हेन्यू ह्याची वाढ खूप मोठी आहे आणि त्यामुळे विविध पद्धतीने आता BCCI कधीच नव्हती आजपर्यंतच्या इतिहासात किंवा देशातल्या कुठल्याही खेळाच्या संस्थेला जे शक्य होणारच नाही पुढची 50-100 वर्ष, इतक्या मोठ्या प्रमाणातला रिव्हेन्यू निधी हा BCCIकडे येतोय, आलाय. त्याची ट्रस्टीशिप मिळाली आहे, याचं समाधान आहे. एक एक पैशावर पहारेकरी म्हणून काम करण्याचं जबाबदारी मी आणि जय शाह यांनी मिळून घेतलेली आहे आणि ते आम्ही काम प्रामाणिकतेने करतो. नाही, एक प्रश्न आहे सामान्य माणूस म्हणून माझा, एवढ्या पैशांचं करता काय तुम्ही? खऱ्या अर्थाने क्रिकेटलाच वाढवणं, क्रिकेटमधून अन्य राज्यात जसं नॉर्थ ईस्टमध्ये या अगोदरच्या कुठल्याही BCCIच्या कमिटीने पूर्वांचलातल्या त्या राज्यांना क्रिकेट विकसित करण्याला मदत करावी हा प्रयत्न नाही केला. केवळ खेळ वाढतोय असं नाही तर नॅशनल इंटिग्रेशनचाही तो भाग आहे. या अगोदर पॉंडेचेरीमध्ये कधी क्रिकेट व्हावं, तिथे काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप्स व्हावी, आमच्या वुमन्स प्रीमियर लीग महिलांना काही पैसे मिळावेत, महिलांना आमच्या मेल क्रिकेटर एवढेच पॅरामीटरमध्ये मॅच फीज मिळावी, अशा सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर्स ते सगळ्या गोष्टींमध्ये राज्यांना मदत जास्ती मिळावी, यामध्ये सुद्धा याचा वापर मोठ्या प्रमाणात आम्ही करतो. पण मला एक आशिष खंत आहे की एक जोपर्यंत मला आता मी आता क्रिकेट हल्ली बघतच नाही, पण पूर्वी जेव्हा बघायचो मी, माझा छोटा होतो म्हणजे आपण साधारण समवयस्क आहे, त्यामुळे जेव्हा बघायचो तेव्हा असं दिसायचं की 6 डाऊन प्लेयर जो होता तोपर्यंत मुंबईचे प्लेयर असायचे. रविशास्त्री खाली, म्हणजे गावस्करने सुरू केलं की खाली 6-7 प्लेयर हे मुंबईचे असायचे. आता ते चित्र बदललेलं दिसतं. मुंबईचा एखाद दुसरा प्लेयर किंबहुना आता ज्या पद्धतीने टीम बनली जाते त्याच्यामध्ये ज्या प्रकारचं मुंबईचं वर्चस्व होतं, दादा होती मुंबई आणि जिमखाना मुंबईचं, म्हणजे मुंबईचे प्रशिक्षक यांचं, ते सगळं अस्त झालेलं दिसतं. तर तुम्हाला स्वतःला ह्याच्यावर काय मत व्यक्त करावं असं वाटतं? नाही, याच्यामध्ये मला वाटतं वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. पूर्वी क्रिकेट हा जेंटलमॅन्स गेम काही राज्यांपुरता सीमित होता. जसं आता म्हटलं, जर 20-25 वर्षापूर्वी कोणी विचार केला असता की झारखंडमधनं कोणी प्लेयर येईल तर ते कल्पनेतच नव्हतं. महेंद्रसिंग धोनी आला, या देशाचं नेतृत्व केलं. मला वाटतं अन्य राज्यांमध्ये क्रिकेट पसरवणं, ज्याचा उल्लेख मी मगाशी केला की BCCIचं कामच आहे, आता नॉर्थ ईस्टपर्यंत पोहोचलं आणि त्यामुळे संध्यांची आवश्यकता ज्या ज्या राज्यांमध्ये निर्माण करणं गरजेचं होतं ते काही ना काही कारणांमुळे त्या काळात झालं नाही. आणि स्वाभाविकता केवळ त्याच्यामुळेच नाही, आमचे प्लेयर आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन, विशेषतः मुंबई, महाराष्ट्रही नाही, याची दादागिरी होती. कारण आम्ही प्रोड्यूस केलेले प्लेयर्स किंवा आमच्या रचनेत झालेले प्लेयर्स हे क्लास अपार्ट होते. आज मुंबई क्रिकेट असोसिएशनलाही म्हणून आम्हाला त्याची चिंता करावीची वाटतेच, याला मी नाकारणार नाही. संध्या मिळाल्यामुळे देशभरातल्या अन्य राज्यांमध्ये आता प्लेयर्स मोठ्या प्रमाणात यायला लागले. त्या तोडीला बीट करणारे आमचे खेळाडू वर आले पाहिजेत, याचा प्रयत्न मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणून आम्ही करतोच आहोत. पण पुन्हा मधल्या काळातला फेस बदलला आहे. आता देशाचं नेतृत्व रोहित शर्मा करतो, जो मुंबईचाच आहे. काल पाकिस्तानच्या विरोधामध्ये 50 ठोकलेला श्रेयस अय्यर
मुंबईचाच आहे. काल ज्यावेळेला पाकिस्तान समोर बॉलिंग करताना जो आत्मविश्वास दाखवला तो शार्दूल ठाकूर मुंबईचाच आहे. या सिलेक्शन कमिटीला पुन्हा एकदा आलेला सलील अंकोला हा आमच्या मुंबईचाच आहे. त्या सिलेक्शन कमिटीचा हेड असलेला अजित आगरकर हा मुंबईचाच आहे. आणि हे त्यांना मी कोषाध्यक्ष झालो म्हणून नाही, त्यांनी त्यांच्या हिमतीवर मिळवलेलं आहे. आमचा 12मध्ये असलेला सूर्या हा सुद्धा मुंबईचाच आहे. आणि म्हणून टॅलेंटला कोणी थांबवू शकत नाही. मुंबईला टॅलेंटवर काम करायला लागेल. ती इकोसिस्टीम मुंबईत निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशी क्रिकेट संबंधी बोलताना मला एक एकदम वेगळा प्रश्न विचारायचा आणि तो तुम्हाला विचारावा असा वाटला. याचं काय कारण माझ्याकडे नाही आहे, पण मला वाटलं की मुंबईचा एक प्लेअर होता त्याच्यावर अन्याय झाला असं नाही वाटतं तुम्हाला, वासिम जाफर? मला असं वाटतं की वसीम अजून खेळू शकला असता. मी तुमच्या मताशी सहमत आहे. खरं तर मी तुम्हाला आज सांगेन की माझा आणि क्रिकेट हा मी खेळाडू म्हणून असलेला संबंध हा वसीमपासून सुरू होतो. वसीम आणि मी एकत्र खेळलेलो आहे. वसीम बांद्रातच राहायचा, मी ज्या वस्तीमध्ये राहायचो त्या वस्तीतच राहायचा. त्याचे वडील लोणचं विकायचे, लोणच्याच्या बरणी लावून बाजारात विकताना, आणि त्याचे वडील BSTचे ड्रायव्हर होते. या अशा परिवारातून तो आला. त्याने स्वतःचं यश स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवलं. काही काळानंतर मात्र त्याला संधी मिळाली नाही. त्या काळामध्ये त्याच्यावर ज्या लोक होती त्यांनी अन्याय केला त्या काळात, असं माझं मत आहे. 2024च्या निवडणुकांकडे आपण जाऊ तर देशामधलं सध्याचं जे वातावरण आहे, आणि 10 वर्ष भारतीय जनता पक्षाने देशात राज्य केलेलं आहे ऑलरेडी केंद्र सरकारमध्ये. सर्वसाधारणपणे 10 वर्ष राज्य केल्यावर अँटी इन्कम्बन्सीचा मुद्दा पुढे असतोच, आणि इतर अनेक मुद्दे आहेत जे केंद्रीय पातळीवरच्या नेत्यांनी आत्ता नेते फेस करतातच आहेत, इकॉनॉमीपासून ते अनेक गोष्टी. तुम्हाला महाराष्ट्रापुरतं काय वाटतं की महाराष्ट्र, तुम्ही मगाशी तुमच्या इक्वेशनप्रमाणे सांगितलं, आता अँटी इन्कम्बन्सी, लोकांची भावना, बेरोजगारी, इन्फ्लेशन आणि इकॉनॉमीची परिस्थिती, आणि जगात आता ज्या पद्धतीने वॉर चालू आहे ते पाहता तेलाचं भाव वाढत जाणार. अशा वेळेला नेहमीच व्होलाटाईल असते इलेक्शन. तर तुम्हाला काय वाटतं की 2024ला तुमच्या पक्षाला खूप आशा करावी असं काही आहे? मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष आणि माननीय मोदीजींचं नेतृत्व हेच या देशाला पुढे नेणार आहे, आशादायी आहे, विश्वासदर्शक आहे. ही सर्वसाधारण भारतीयांनी मत बनवलेलंच आहे. जे प्रश्न तुम्ही मांडलेत त्यातले बरेचसे प्रश्न, सगळे नाही, हे आंतरराष्ट्रीय बाजारावर आणि आंतरराष्ट्रीय निर्माण होणाऱ्या युद्धावर पण अवलंबून आहेत. आणि म्हणून ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये एक युद्ध रशिया आणि युक्रेनचं कित्येक महिने थांबत नाही, आणि आता इस्रायल आणि हमासवर झालेला आणि हमासने केलेला हल्ला, या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या युद्धानंतर या 2 काळात, आणि विशेषतः त्या अगोदरच्या कोविडच्या पार्श्वभूमीवर जगभराच्या व्यवसायामध्ये आलेली मंदी, या पार्श्वभूमीवर भारत मजबूत आजही उभा आहे, आणि उद्या कोण मजबूतीने पुढे नेऊ शकतो तर माननीय मोदीजींचं नेतृत्व हे पुरवण आहे. भारताने सर्वसाधारणतः पाहिलेलं आहे. गरीब माणसाला 80 कोटी माणसापर्यंत सुद्धा त्या ठिकाणी 2 वेळेचं राशन त्याला मोफत पोहोचवण्याची व्यवस्था वर्षभर चालू आहे, वर्षानुवर्ष चालू आहे. माझ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी सन्मान निधीच्या माध्यमातून काही अडचण निर्माण झाली तर वर्षाला त्याचं मिनिमम घर चालवण्याचं प्रावधान केलेलं मोदीजींच्या सरकारचं आपण पाहिलेलं आहे. अशी विकासाची असंख्य उदाहरणं डोळ्यासमोर आहेत. आजही IMF म्हणतंय की जवळजवळ 6.3 ने इकॉनॉमी वाढणारी जगातली कुठली असेल तर ती भारत आहे. जगभरामध्ये भारताचे सुधारलेले संबंध आहेत. भारत जगभरातल्या काही विषयांवर डॉमिनेट करतो आहे. भारतातल्या विषयांवर, गरिबीपासून विकासाच्या विषयांवर विजय मिळवतो आहे. या सगळ्या गोष्टी पाहिल्यावर मला असं वाटतं संघटनेचं बांधलेलं जाळं, विश्वासाचं असलेलं वातावरण, मोदीजींचं असलेलं प्रुवन नेतृत्व, यासमोर तोडीस अन्य पक्ष एकटा तर कोणी नाहीच. इंडिव्हिज्युअल कोणी उभाच राहू शकत नाही. म्हणून इंडी अलायन्स हा 100 ढिगळ्यांनी बनवलेली गोधडी स्वतःला चादर म्हणून दाखवायचा प्रयत्न करते, ते विजयी होईल असं मला वाटत नाही. एक
हा एक अप्रोच आहे तुमचा पक्षाचा. मला दुसरा एक मुद्दा विचारायचा आहे, की तुम्हाला म्हणजे तुमच्या पक्षाला आर-एस-एस आणि त्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे मातृ संघटना आणि त्याच्याबरोबर असलेले इतर संघटना यांच्या मदतीमुळे अ, किती ताकद मिळते? नाही, 100% आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही या देशातली एकमेव अशी संघटना आहे, मी म्हणेन जी निस्वार्थीपणे देशभक्तीने सांस्कृतिक कार्याला आणि जनतेच्या सेवेला निस्वार्थीपणे वाहून घेतलेली आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाची जेवढी विश्वासार्हता आहे, तुलना करण्याची काहीच गरज नाही. किंबहुना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तेवढीच पुण्यही आहे. संघ परिवाराच्या कार्यकर्त्यांची तेवढीच मेहनत आहे. संघ परिवाराने केलेली सेवेची व्रत, ती मतांसाठी नाही. अशी असंख्य राज्य आहेत की जिथे भारतीय जनता पक्षाला मतं मिळत नाही किंवा संघाच्या स्वयंसेवकाला गोळ्या खाव्या लागतात, मार सहन करावा लागतो. त्या भागातही तो सेवा करण्याचं काम करतोय. या सेवाव्रती संघ परिवाराच्या कार्यकर्त्यांच्या बळाचा आम्हाला आशीर्वाद नक्कीच मिळेल. तुम्ही स्वतः या निवडणुकांनंतर जर यश मिळालं तर राज्यात का केंद्रात? बघा, मला विचाराल तर मला राज्यातच राहायला आवडेल, पण मी एक कोरं पाकिट आहे. जो पक्ष ठरवेल तो निर्णय. कोणत्याही लेवलला? काही लेवल नसली तरी काम करीन. नाही, असं नसणार आहे ते. किंवा आजकाल डेसिबल लेवल कमी करण्याचं आंदोलन चालूच आहे. तर माझी लेवल कमी झालं तरी पक्षाच्या विजयाला काम करेन. ह्या एका वाक्यात तुम्ही बरंच काही बोललात. आशिष, तुम्ही खास इथे आलात आणि ही मुलाखत दिली. मला वाटतं की इलेक्शनपर्यंत बऱ्याच वेळा आपल्याला परत भेटावं लागेल आणि त्या वेळेला बदललेल्या सिच्युएशनवर बोलायला लागेल. तुमच्या पक्षाच्या इतर लोकांना सुद्धा बोलायला लागेल. इतर पक्षाचे लोक बोलतील. पण आज तुम्ही जितकी खुलून बोललात, तर मला असं वाटतं की क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च ठिकाणी तुम्ही पोचल्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच बदल झालेला आहे आणि तुम्ही आता मैदानात खुली बॅटिंग करू लागलेला आहात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मुख्य म्हणजे असं आहे की पक्षाच्या पलीकडे जाऊन सर्वच क्षेत्रामध्ये जेव्हा महाराष्ट्रीयन मनुष्य पुढे जातो तेव्हा मला बरं वाटतं. मी हे कधीच लपवलेलं नाही आहे आणि त्याच्या पलीकडे मी पाहतो. पक्षाच्या पलीकडे जर एखादा माणूस मराठी असेल तर आय ऑलवेज बॅक हिम, बिकॉज मराठी हा आपला आहे, हे धोरण. जरी ते भाजपचं धोरण नसलं तरी. नाही, भाजपचंही धोरण मराठी आपलाच आहे. हो, पण ते कुठे आहे? म्हणजे गुजरातमध्ये माझ्या रूपाने आहे. हां. गुजरातमध्ये सी.डी. पाटलाच्या रूपानेही आहे. चलो ठीक आहे. तुमचं आज तुम्ही पाहुणे आहात. तुम्ही जे म्हणाल ते सत्य असं आम्ही मानतो. लोक ठरवतील, लोक पाहतील. आशिष, तुम्ही इथे आल्याबद्दल खूप खूप मी आभारी आहे. तुम्ही माझे व्यक्तिगत जुने मित्र आहात, परंतु त्या पलीकडे आपला जो गाय आणि गवताचा संबंध आहे तो पाहता तुम्ही नेहमीच काय म्हणतात, खेळकर वृत्तीने सर्व टीका सहन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये, जशी पवारसाहेबांमध्ये आहे परत एकदा. तर त्याबद्दल मला नेहमीच कौतुक वाटतं. आता मी जे तुम्ही आरोप केले त्याच्यावर जर उद्धव ठाकरेंना म्हटलं की आता तुम्ही या आणि उत्तर द्या, तर ते म्हणतील नको नको, कशाला उत्तर द्यायचं. म्हणजे ते माणूस चांगले आहेत की वाईट आहे हा बाजूला ठेवा, पण माणसं खुल्याने खेळायला आताशा घाबरतात. तर तुम्ही तसं कधी घाबरले नाहीत किंवा हटला नाहीत आणि मित्र तर आहातच. त्याबद्दल तुम्हाला पुन्हा पुन्हा हक्काने आम्ही बोलू. पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद.